मुलांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज एक कविता बघूया. वर्ग 5वी. हॅपी न्यू इयर. सर्वात प्रथम ही कविता आपण गाऊया अगदी तालासुरात. मग तुम्ही तयार आहात ना माझ्यासोबत गायला? सुरू करूया. 12 खेळाडूंचा चालतो जगा वेगळा खेळ. 12 खेळाडूंचा चालतो जगा वेगळा खेळ. थांबत नाही कुणी जातो वर्षभराचा वेळ. थांबत नाही कुणी जातो वर्षभराचा वेळ. एकामागून एक येतात हातात हात धरून. पाठोपाठ पडतात पण एक रिंगण करून. जानेवारीच्या हातात फेब्रुवारीचा हात. मार्चवर करतो रागीट एप्रिल मात. मेच्या मागे सपाटून पळत जातो जून. जुलैसुद्धा धावत जातो ऑगस्ट आला म्हणून. सप्टेंबर ऑक्टोबर लबाड मात्र फार. थंडी किती वाजते म्हणत हळूहळू जाणार. नोव्हेंबर डिसेंबर यांचा नंबर शेवटी. ते गेले की मग पहिल्याचीच एंट्री. वर्षभर अशी यांची स्पर्धा चालते पळण्याची. थांबत नाही कुणीच त्यांना मजा वाटते खेळण्याची. बॅकअप म्हणून एकमेकांना करतात पुन्हा चिअर. जुने वर्ष गेले म्हणून हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तर आता बघूया या कवितेचा अर्थ. इथे 12 खेळाडू म्हणजे कोण आहेत माहीत आहे का तुम्हाला? पूर्ण 12 महिने. तर सर्वात प्रथम आपण एकदा महिने म्हणूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर हे होते संपूर्ण 12 महिने. आता आपण या हॅपी न्यू इयर कवितेचा अर्थ बघूया. इथे 12 खेळाडूंचा जो खेळ चालतोय जगा वेगळा, ते म्हणजे आपले 12 महिने यांचा एक वेगळाच खेळ चालतोय. इथे कुणीच थांबत नाही बरं कुणासाठी. जातो जसा वर्षभराचा खेळ. 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, पूर्ण वर्षभराचा हे खेळ जातो. एकामागून एक येतात हातात हात धरून. पाठोपाठ पडतात पण पूर्ण रिंगण करून. म्हणजेच एका पाठीमागे एक एक महिना येतो पण पूर्ण दिवस. आपल्या महिन्याचे पूर्ण दिवस गेले की दुसरा महिना येतो. म्हणून इथे कवयित्री म्हणते की एक रिंगण करून एकामागून एक येतात. पहिल्यांदा जानेवारीच्या हातात फेब्रुवारीचा हात येतो. म्हणजेच जानेवारी महिना गेला की फेब्रुवारी महिना येतो. मग मार्च येतो आणि सर्वात रागीट म्हणजे एप्रिल, जो गरम असतो. त्याच्यानंतर त्याच गरमीमध्ये पुन्हा मे येतो सपाटून, म्हणजे अतिशय तापलेला. त्याच्यानंतर येतो थोडासा जून महिना. मग त्याच्या पाठीमागे येतो जुलै महिना. आता ऑगस्ट आला म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबर मात्र लबाड आहेत. किती थंडी वाजते म्हणून अगदी हळूहळू जाणार, कारण थंडीचे दिवस हे फार हळूहळू जातात. म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना इथे लबाड आहेत बरं. आपल्याला ते अगदी लबाडपणे हळू थंडीचे दिवस जातात. त्याच्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे पहिल्यांदा नोव्हेंबर आणि मग डिसेंबर महिना येतो. ते गेले की मग पहिल्यांचीच एंट्री येते, ती म्हणजे जानेवारी महिन्याची. झाला की नाही पूर्ण रिंगण एक वर्षभराचा. म्हणून म्हटलं आहे की 12 खेळाडूचा चालतो जगा वेगळा खेळ. वर्षभर यांची स्पर्धा चालते पळण्याची. एकामागून एक येतात ना, म्हणून त्यांची पळण्याची स्पर्धा ही वर्षभरच चालते. कुणीच कुणासाठी थांबत नाही बरं का. त्यांना मज्जा वाटते अगदी खेळण्याची. पहिले जानेवारी, मग फेब्रुवारी, मग मार्च, मग एप्रिल अशी त्यांना मज्जा वाटते.
बॅकअप म्हणून पुन्हा एकमेकांना छान चिअर करतात. चिअर चिअर म्हणजे तू येतो का मार्च, थांब मी पण येतो एप्रिल. तू येतो का मे, थांब मी पण येतो जून. असं ते म्हणतात एकमेकांना. आणि सर्वात शेवटी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर गेला की मग डिसेंबरच्या शेवटी 31 डिसेंबरच्या रात्री सर्व हॅपी न्यू इयर म्हणतात. कारण एक वर्ष जाऊन 12 खेळाडूचा खेळ संपून नवीन खेळाडू तयार झालेले आहेत. म्हणून म्हणतात हॅपी न्यू इयर. थँक्यू.